त्याचा अर्थ बऱ्याच वेळा माहिती नसायचा, मग त्याच्यावर डिस्कशन व्हायचं की हा इथे योग्य आहे का. एवढी काळजी घेऊन 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 मग आम्ही केलं. आणि सेटवर गेल्यावर मग गिरीश सरांमुळे आम्ही खूप त्याच्यामध्ये चेंजेस केले आणि गिरीश सरांकडनं खूप शिकायला मिळालं की कशा पद्धतीने लिखाण असलं पाहिजे. ही सच अ फॅब्युलस रायटर आणि मास्टर आहेत ते आमचे आता, त्यांनी खूप शिकवलं. थँक्यू सर. गिरीश सर रायटिंग क्लास. खूप नाजूक विषय आहे हा, खूप गंभीरतेने हाताळता येऊ शकला असता, पण तुम्ही विनोदाची कास धरली. फक्त विनोद नाही, आय एम सॉरी टू कट, फक्त विनोद नाही, हे ह्युमननेस आहे आणि लाईट. इट इज अ व्हेरी लाईट, व्हॉट शुड आय से, लाईक ऋषिकेश मुखर्जी काइंड ऑफ फिल्म. स्लाइस ऑफ very simple slice of life, Rishikesh Mukherjee type of film. Not very heavy, but there's no loud comedy also. हो, प्रत्येक पात्राचे इमोशन्स धरून ही फिल्म पुढे जाते आणि रिअलिस्टिक आहे, खूप रिअलिस्टिक. आणि मेन म्हणजे राजश्री, मला 10 मिनिटं लागली तुम्हाला ओळखायला. थँक्यू, यू आर सो गुड. यू आर ब्रिलियंट. तुमचं आधीपासून आतापर्यंतचं प्रत्येक काम कमाल आहे, पण हे काम ना मला वाटतं तुमच्या करिअर मधला सगळ्यात हायेस्ट पॉइंट असेल असं मला वाटतं. व्हॉट डू यू थिंक? माहित नाही. आता ते 15 मे नंतर कळेल की काय, कारण प्रेक्षक जो बघणार आहे, जे कॉमन पीपल हुज गोइंग वॉच इट, ती जी हे देणार आहे त्यावेळी कळेल. ॲज अन ॲक्टर म्हणून परफॉर्म करताना तुम्हाला काय वाटलं की काहीतरी, कारण फार कमी लोकांनी हा प्रयोग केलेला आहे मराठी सिनेमात तरी. सो व्हॉट वर यू फीलिंग? थोडासा घाबरला होता की यू वर व्हेरी एक्साइटेड? ऑफकोर्स मी एक्सायटेड होतेच आणि घाबरले पण होते, कारण आपण हे असं रेग्युलर याच्यामध्ये नाही केलेलं. एक अतिशय महत्त्वाचं आपण एक फिल्म करतोय आणि एक असा प्रयोग करतोय ज्याच्यामध्ये आपण बरंच काही सांगतोय की जे जसं आता याने समीरने सांगितलं की जो ॲक्सेप्टन्स समाजामध्ये एक माणूस म्हणून पाहिजे, तो आपल्याला समोरच्यांना दाखवायचा. आणि त्याच्यासाठी ते मला पहिले एक्सेप्ट करणं आणि मला ते शिकणं आणि ते समजून घेणं आणि मग ते करणं अवघड होतं. पण मला वाटतं की एक खूप चांगलं एक तर लिखाण खूप छान आहे आणि स्टोरी खूप छान होती आणि आम्ही सगळे म्हणजे गिरीश, समीर, मुक्तल, आमची टीम खूप छान झाली होती. त्यामुळे मजा आली आणि खूप काही शिकायला पण मिळालं. सो नाईस. गिरीश सर, तुम्ही काय ठरवलं आयुष्यामध्ये? मी वेगवेगळ्याच प्रकारच्या फिल्म करणार, असं नॉर्मल रोल करायचंच नाही मला, काहीतरी तुफान. नॉर्मल मध्ये घेत नाही कोणी म्हणून, त्यामुळे असं कुठेतरी आडवाटेला जावं लागतं. या चित्रपटाचा विषय वेगळा होता, तुम्हाला काय म्हणून यांनी कन्व्हिन्स केलं? काय मनधरणी करायला लागली की व्हॉट वॉज इट? नाही, मनधरणीपेक्षा त्यांनी एक कविता लिहिली होती. आम्ही दोघांनी मिळून एक वेब सिरीज केली आणि त्या दरम्यान आमचं मैत्र जुळलं. म्हणजे ॲक्टर म्हणून माझा असलेला इगो आणि लेखक म्हणून माझा असलेला इगो ह्याच्या पलीकडे जाऊन कोणत्या तरी दिग्दर्शकाला आपला नेता म्हणून निवडायचं, ही प्रक्रिया मैत्रीतनं घडते. त्यामुळे उमेश डिरेक्ट करत असेल तर मला आवडतं, नागराज करत असेल तर आवडतं, समीर तिवारी करत असतील तर आवडतं. तर तसं आमचं मैत्र जुळलं आणि मग त्यांनी सांगितलं की असं मी मराठी एक स्क्रिप्ट लिहिलंय, तुम्ही करणार का, बघा ते तू. तर ते मी पाहिलं पहिल्यांदा आणि तो कदाचित 21वा ड्राफ्ट असावा, नाही आवडला मला अजिबात आवडला नाही आणि मी म्हटलं नाही बाबा हे काही जमत नाही वगैरे वगैरे. आणि त्याच्यानंतर मग पुढे 30 ड्राफ्ट वगैरे झाले. असो, पण संहितेवर काम करण्याची जी लगन, जो ध्यास आहे, तो त्याच्याबद्दल तुमचं एकमत झालं दिग्दर्शकाशी की संहिता हा प्राण आहे, त्याच्यावरती काम केलंच पाहिजे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत. म्हणजे इतके ड्राफ्ट करून इतक्या वेळा त्याच्यात सुधारणा करूनही ऐनवेळी असे प्रसंग आहेत चित्रपटात की जे ऐनवेळी तिथल्या तिथे इम्प्रोवाइज पण केलेले आहेत. तर या पद्धतीचं मोकळेपण, स्वीकारशीलता ही आमच्या दिग्दर्शकामध्ये होती. त्याला त्या पद्धतीचा पाठिंबा निर्मात्यांचा होता. म्हणजे ही सोपी गोष्ट खरंच नाही. म्हणजे आपला नवरा नुसतं खर्च करतोय म्हणून टेन्शन येण्याचा प्रश्न नाही, पण नंतर त्या सगळ्याची जबाबदारी घ्यायची आपल्याला, त्या आर्थिक विनियोगाची, नंतर तयार होणाऱ्या प्रॉडक्टची,
अशा अर्थानं खूप मोठा अवघड रोल होता त्यांचा आणि सुदैवाने त्यांचं दोघांचं मैत्र हे याच्यात रिफ्लेक्ट झालं. म्हणजे ते मित्रत्व ही अशी एक गोष्ट आहे ना की जी देहाची सगळ्याचीच बंधनं लांघून पलीकडे जातात. त्या मैत्रीची गोष्ट आहे, त्या माणूसपणाची ही गोष्ट आहे आणि ती त्यांच्या सहजीवनातनं एका परीनं आकाराला आलेली आहे. सो असा अनुभव आम्हाला मिळाला. सो त्यामुळे पहिला जरी नकार दिला तरी नंतर इव्हेंच्युअली मी त्यांच्या संघामध्ये सहभागी झालो आणि त्यांनी मला सहन केलं. मी काय काय वाक्य खरी बोलतो नाही, पण खरंच खूप मजा आली आणि मला आणखीन एक मेन्शन करावं लागतं की माझी जी टीम होती, माझी हेअर मेकअप टीम आणि माझी कॉस्ट्युम टीम यांनी इतकी मेहनत केली आणि सगळे असिस्टंट, कारण खूप अवघड होतं. आम्ही दापोलीमध्ये अगदी भर उन्हामध्ये शूट करत होतो आणि बरीच धावपळ होती. मला जवळजवळ 2 तास लागायचं तयार व्हायला. त्यामुळे माझी टीम तयार असायची. सुभाष दादा इथे आहे, पूनम आहे, कल्याणी जिनी कॉस्ट्युम केलेली आहे आणि विकी असिस्टंट होता आणि तो अतिशय धावपळ करायचा माझ्यासाठी. आणि या सगळ्यांनी माझी इतकी काळजी घेतलेली आहे की एक तर सर्वात पहिले म्हणजे ना त्यांनी खूप रिस्पेक्ट दिला मला ॲज ऑफकोर्स आर्टिस्ट. पण ते मी जे काम करत होते, कारण मी शैलेजा आणि शैलेश हे दोन्ही पात्रांमधून फिरत होते, त्यामुळे मला त्या दोघांमध्ये जाताना त्यांनी तो एक प्रवासामध्ये मला खूप साथ दिली. म्हणजे इव्हन कारण आपण जेव्हा शैलेशचं जे सुरुवात होती त्यामध्ये त्यांनी स्वतःहून हे केलं की आम्ही तुम्हाला सर म्हणणार. त्यामुळे ते सर पासूनच मला सगळेजण बोलत होते, कारण इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, कारण प्रोनाऊन्स त्यांचे त्या पद्धतीने आपण घ्यायला पाहिजे. त्यामुळे त्यांनी खूप माझी काळजी घेतली आणि एकतर त्या कॉस्ट्युममध्ये, त्या हेअर मेकअपमध्ये मला इतका त्रास व्हायचा कारण खूप म्हणजे ते बंद जखडलेलं असायचं आणि दाढी मोछाई होती मला, त्यामुळे खूप दमटपणा होता कोकणमध्ये, त्यामुळे तो पण एक त्रास होता. पण मला खूप काळजी घेतली. त्यामुळे रिअली अप्लॉज टू द टीम, कारण हेअर मेकअप कॉस्ट्युम असिस्टंट ऑन सेट हे खूप खूप महत्त्वाचे असतात. स्पॉट हे खूप महत्त्वाचे असतात आणि तुमचे को ॲक्टर्स, माझे सगळे को ॲक्टर्स सगळे अप्रतिम, त्यांनी सगळ्यांनी इतकी साथ दिली आणि या सगळ्यामुळे एक चांगला सिनेमा घडतो. जोपर्यंत ते लाईट आणि त्यांचे दादा आणि जो आपल्याला जेऊ घालतो ते सगळे लोक, ती सगळी सोबत नसतात ना, नाही हो तो सीनही नाही चांगला घडणार. कारण काही ना काहीतरी हुकलं असेल तर सगळं चुकतं. पण तुम्ही इथे बघाल ना, प्रत्येक सीनमध्ये आम्ही खूप मजा केलेली, प्रत्येक सीनमध्ये आम्ही एकमेकांची काळजी घेतलेली, प्रत्येक सीनमध्ये आम्ही असं म्हणतो की आता चला आज काय खायचं बोला. सो यु नो, जेव्हा सिनेमा या पद्धतीने बनला जातो ना, जसं गिरीशने म्हटलं ना, मैत्री होणं खूप गरजेचं आहे आणि तेच आमचं टॅगलाईन आहे की मैत्री होणं खूप गरजेचं आहे. आणि सिनेमा याच्यामध्ये ना एकमेकांना समजून घेऊन माणुसकीने जेव्हा आपण एकत्र येतो तेव्हाच चांगले प्रयोग होतात. जेव्हा ते एक प्रॉडक्ट म्हणून बनवलं जातं ना, तेव्हा कदाचित माहित नाही काय होईल, फॉलोअर्स होते ते प्रॉडक्ट म्हणूनच बाहेर होईल, पण त्याचे कॉर्पोरेटायझेशन मधून हे बाहेरच पडेल. ते मनाला भिडणं आणि हेल्पिंग पण आहे. थँक्यू. आजींचं वय आता आजी सांगा जरा. 86 रनिंग 81. आजी माझ्यासोबत निघाल्या सकाळी 6 वाजता. मग आम्ही अख्खा दिवस गाडीत काढला, जागे होतो. मग रात्री नाईट कंप्लीट केली. मग आजी माझ्यासोबत बसल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता पुन्हा गाडीत जाग्या पुढच्या सीटवर ड्रायव्हर सोबत, आणि दुपारी 3ला आम्ही मुंबईत पोहोचलो. तर ही एनर्जी आहे आजींची, जी तुम्हाला सिनेमात बघायला मिळणार आहे. आणि या त्या अजिबात झोपल्या नाही. कलाकार
त्यासाठी आलो. Stand up, please.